नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, पहिल्या लेक्चरमध्ये आपण थोडं इंट्रोडक्शन केलं. नेमकं नॉन लिव्हिंग थिंग्स काय आहेत याच्याबद्दल आपण बोललो होतो. आजचं दुसरं लेक्चर आहे की तो दुसरे जे नवीन आहे त्यांनी पहिलं पाहून घ्या. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण काय करू, सुरुवात करू. एक मिनिट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे. आज आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहिजे, म्हणजे वाढ आणि विकास नेमकं काय आहे. तर पाच सिंपल आणि साधं आहे. तुम्हाला एक आपल्या भाषेमध्ये सांगतो. ग्रोथ. आता ग्रोथ म्हणलं की काय असते, वाढ असते. त्यामध्ये काय काय होत असते पहा. ग्रोथ म्हणजे काय, तर इन्क्रीज. काय काय होते इन्क्रीज? माणसाची हाईट होत असते, माणसाचं वजन वाढत असते, बरोबर. नंतर काय होते, साईज सुद्धा वाढत असते. हाईट, वेट, साईज काय होते, ग्रोथ मध्ये इन्क्रीज होत असते. आणि ग्रोथ ही जी असते ती कशी असते, क्वांटिटेटिव्ह असते. त्याच्यामध्ये क्वालिटी नसते, फक्त भरमसाठ असते अशी संख्येच्या रूपामध्ये. किती वाढलं, 1 2 3 4, पण क्वालिटी काय ती ग्रोथ मध्ये नसते. आता एक बेस्ट उदाहरण देऊ तुम्हाला, तुमच्या समोर एक्झाम्पल बघा. एक चिंटू आहे, चाइल्ड चिंटू आहे ह्याचं नाव. आणि ह्याचं नाव काय काय चिंटू. हा आपला चाइल्ड आहे. ह्याची जी हाईट होती ती किती होती, 100 सेंटीमीटर होती. कोणाची, ह्या चिंटूची. काही वर्षानंतर ह्याच्या हाईट मध्ये काय झाला, थोडा बदल झाला. म्हणजे ह्याची हाईट किती वाढली, आता बघा. अगोदर होती 100, आता झाली 120 सेंटीमीटर. किती वाढ झाली, 20 न वाढ झाली. म्हणजे ही काय झाली, ग्रोथ झाली, वाढ झाली. ओके, ह्याला म्हणायचं ग्रोथ म्हणायचं. सर ग्रोथ समजलं. आता डेव्हलपमेंट काय, तर पहा. एक मिनिट. डेव्हलपमेंट म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊ. डेव्हलपमेंट, विकास. विकास म्हणजे काय तर पाहू आपण. पहा आता डेव्हलपमेंट काय असते, माणसाची स्किल मध्ये काय होणं, वाढ होणं. माणसाच्या ज्या ॲबिलिटीज असतात, क्षमता असतात, त्यामध्ये काय करणं, वाढ करणं. तसंच त्यामध्ये काय असते, फंक्शन्स असते, वेगवेगळ्या प्रकारचे काय करणं, प्रॉब्लेम्स काय करणं, सॉल्व करणं. हे सुद्धा काय डेव्हलपमेंटचाच भाग आहे. स्किल प्राप्त करणं. जसे की नुसतं हाईट, वजन आणि साईजच वाढवायची नाही, तर माणसामध्ये स्किल सुद्धा असलं पाहिजे. आणि ह्या काळामध्ये स्किल जर नसेल तर झालं, संपलं. त्यामुळं स्किल शिकण्याची खूप गरज आहे. तर पहा यामध्ये काय, तर आता एक मुलगा आहे, चाइल्ड आहे, आणि तो लर्न करायला आहे. ओके, लर्न्स टू कशासाठी करायला आहे, काय काय, लर्न्स टू स्पीक, बोलण्यासाठी. नंतर तो काय करतो, थिंक करतो, विचार करतो, आणि काय प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व करतो. म्हणजे ही काय झाली ह्या विद्यार्थ्याची, तर ही झाली डेव्हलपमेंट झाली. म्हणजे डेव्हलपमेंट क्वांटिटेटिव्ह ॲज वेल ॲज क्वालिटी असते. माणसाच्या ग्रोथ बरोबरच माणसाचा काय व्हायला पाहिजे, विकास म्हणजेच काय व्हायला पाहिजे, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आता समजलं असेल सर्वांना. पाहू नेमकं आपल्या टॉपिक मध्ये जे पॉइंट दिलेला आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये काय काय आहे तर आपण आता पाहू. आपण पाहत आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा आता या ठिकाणी मी आता काय करतो, पेन चेंज करतो. ओके. ग्रोथ इन लिव्हिंग बीइंग्स इज नॉट जस्ट इन्क्रीज साईज, हाईट, वेट. आता माणसाची जे सजीवाची, माणसाची म्हणण्यापेक्षा मी सजीवाची म्हणतो या ठिकाणी. सजीवाची नुसती ग्रोथ होऊन चालणार नाही, नुसती साईज वाढून उपयोग नाही, नुसतं हाईट वाढून, नुसतं वेट वाढून उपयोग नाही. तर पहा, एक बेबी ग्रो व्हायला इट ऑल्सो लर्न्स न्यू स्किल. जसे की क्रॉलिंग म्हणजे काय, तर क्रॉलिंग म्हणजे रांगणे. क्रॉलिंग म्हणजे काय, रांगणे. स्टँडिंग, लहान लेकरू उभा टाकायचा प्रयत्न करते ना,
उभा टाकणे. आणि नंतर वॉकिंग, चालायला लागते, चालणे, चालण्याचा प्रयत्न करते. नंतर थोडं मोठं झालं की उड्या मारते, जम्पिंग, काय करणं, उड्या मारणे. आणि ही काय होते त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू ह्या नवीन स्किल काय होतात, डेव्हलपमेंट होत राहतात. लहान लेकरू जसं जसं मोठं व्हायला लागते तसं तसं ते काय करते, शिकत राहते नवीन स्किल. कोणकोणत्या, क्रॉलिंग, स्टँडिंग, वॉकिंग, जम्पिंग, ह्या गोष्टी काय करते, एक एक गोष्ट शिकत राहते. बघा, डेव्हलपमेंट इज द प्रोग्रेस इन अन ऑर्गॅनिझम्स बॉडी, इंटेलिजन्स, वर्क कॅपॅसिटी, स्किल. सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच बोललो तुम्ही, डेव्हलपमेंट ही फक्त क्वांटिटेटिव्ह नसून त्यामध्ये असणारी क्वालिटी महत्वाची आहे. जसं की ग्रोथ म्हणजे फक्त काय असते, क्वांटिटेटिव्ह, एक आकडा आहे. पण ह्याच्यामध्ये काय, तुमची स्किल काय डेव्हलपमेंट झाल्या, तुमचा विकास किती झालाय, ही प्रोग्रेस ठरली जाते. साधा आणि सिंपल फरक आहे डेव्हलपमेंट मधला. ठीक आहे. पाहू, ऑल्दो ऑल लिव्हिंग बीइंग्स ग्रो इन ॲनिमल ऑफकोर्स ओनली फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ देअर लाईफ. आता जो प्राणी आहेत, लक्ष द्या, ॲनिमल आहेत, ॲनिमलची वाढ ही मरेपर्यंत होती का रे? मुळीच नाही. ह्या ज्या ॲनिमलची, जसं की आपण आहेत, हा माणूस आहे, माणसाची वाढ एक ठराविक, जसं की जास्तीत जास्त 21 वर्षापर्यंत होते. 21 वर्षानंतर मानवाची वाढ होते का? नाही. एक स्पेसिफिक ठराविक कालावधीपर्यंत काय होते, वाढ होत राहते. प्लांट कंटिन्यू टू ग्रो ॲज लॉंग दे आर. पण प्लांटच्या बाबतीत तसं नाही. ही जी प्लांट आहे, ही प्लांट जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय होत राहते, तिच्यामध्ये वाढ होत राहते. सम पार्ट ऑफ प्लांट्स ग्रो थ्रूआउट इट लाईफ स्पॅन सच ॲज अ गर्थ. बघा, हा शब्द महत्वाचा आहे. युक्त बघा, गर्थ ऑफ द ट्री ट्रंक, म्हणजे झाडाचा बुंद्याचा घेरा असते ना. जसं की तुम्हाला सांगतो, आता हे बुंदा खालचा हे भाग दिसायला आहे, हा जो घेर आहे आता वाढत वाढत चालते. म्हणजे म्हणजे ह्याची जी वाढ होते, सम पार्ट ऑफ प्लांट्स, काही जे प्लांटचे भाग आहेत त्यांची जी वाढ व्हायली थ्रूआउट इट्स लाईफ स्पॅन, मरेपर्यंत त्यांची काय होत राहते, वाढ होत राहते. काय सांगितलं त्यानं? सम पार्ट्स कोणाचे? प्लांट ग्रो थ्रो आउट इट्स लाईफ स्पॅन सच ॲज गर्थ ऑफ द ट्री ट्रंक. नंतर द लेंथ ऑफ ब्रँचेस, यस, झाडाच्या फांद्या असतात त्या सुद्धा काय, झाड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वाढतात. नंतर लेंथ ऑफ द रूट्स, झाडाची मुळ असतात त्या सुद्धा काय, जोपर्यंत झाड जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काय होत राहते, वाढ होत राहते. लक्षात ठेवा, सम पार्ट्स ऑफ कोणाचे? प्लांटचे ग्रो थ्रू आउट इट लाईफ स्पॅन सच ॲज कोणते? गर्थ ऑफ द ट्री ट्रंक, म्हणजे झाडाचा जो बुंदा असते ना त्याची अशी वाढ होत चालत राहते. नंतर लेंथ ऑफ ब्रँचेस, झाडाच्या ब्रँचेस असतात. सर थोडं सांगा बरं ब्रँचेस. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांनी पाहिलं असेल, तरी पण काय करतो, एकदा सांगतो. हे झाड आहे, झाडाच्या फांद्या असतात त्या ब्रँचेस, त्यांची सुद्धा काय होते, जोपर्यंत झाड जिवंत आहे तोपर्यंत त्याची काय होते, वाढ होत राहते. आणि रूट हे खालचे मूळ असतात, असे पसरत चालतात, कुठं पाणी, पाण्याचा शोध घेत, झाडाला पाण्याची आवश्यकता असते. ठीक आहे. नंतर ग्रोथ ऑफ सम ऑर्गन्स ऑफ द प्लांट्स ऑफकोर्स फॉर लिमिटेड पिरियड, फॉर एक्झाम्पल इन्क्रीज इन साईज ऑफ द लीव्ह. हा, आता ह्या ठिकाणी पॉइंट खूप महत्वाचा आहे, फक्त लक्ष द्यायचंय. आता एक मिनिट, हे एकदा सगळं क्लिअर करतो. काय म्हणते? ग्रोथ ऑफ सम ऑर्गन्स ऑफ द प्लांट ऑफकोर्स फॉर लिमिटेड पिरियड, फॉर एक्झाम्पल इन्क्रीज इन साईज ऑफ द लीव्ज. आता काही झाडाचे ऑर्गन्स आहेत त्यांची वाढ एक लिमिटेड पिरियड पर्यंत होते. त्याचे एक्झाम्पल काय ते सुद्धा सांगा सर आम्हाला. ओके, आता झाडाचे जे पान आहेत, आता हे झाडाचं पान आहे, हे झाडाचं पान आहे, असं झाड आहे बघा, या ठिकाणी झाडाचे पान आहेत. ठीक आहे. आणि वरी असं
फूल, खाली रूट. हे झाडाचं पान असं किती लांब वाढते का? नाही. एक स्पेसिफिक कालावधीपर्यंत झाडाच्या पानाची काय होते? वाढ होते. नंतर ते काय होते? वाळायला सुरुवात होते आणि काय होते? सुकून जाते ते पुन्हा आणि काय होते? तुटून खाली काय जमिनीवर पडते. म्हणजे एक स्पेसिफिक कालावधीपर्यंत झाडाच्या पानाची काय होत राहते? वाढ होत राहते. मग आता या ठिकाणी बघा, फाइंड आउट द डिफरन्सेस इन द ग्रोथ पॅटर्न. कोणकोणते ऑफ द ट्री, लाईक कोणकोणते? पिपलाचं झाड बघितलं असेल, बनियन ट्री, वडाचं झाड, बांबू, कोकोनट, नारळाचं झाड, मँगो, हे झाड आहेत. आता हे झाड कशाचं? पिपळाचं समजा, नंतर हे बनियनचं, नंतर असं बांबूचं असं असतं, असं मोठालं नसते. बांबू तुम्हाला माहित असेल, बांबू, नंतर कोकोनट, ओके, नारळाचं झाड, नंतर मँगो ट्री. ह्यांचा जो ग्रोथचा पॅटर्न आहे आपल्याला काय करायचं? ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि थोडं याच्यामध्ये फरक काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला सर्व माहित असते त्यांचा पॅटर्न कसा आहे आणि कसा नाही. तर ओके, ठीक आहे. पहा, प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सर्वांना माहिती आहे, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. लक्ष द्या, काही जणाला माहित नसल, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि मग सर आपल्याला देतात. त्यांना ठेवत नाहीत का? त्यांना पण ठेवतात, पण आपल्याला सुद्धा देतात. मग कुठे स्टोअर करून ठेवतात? त्यांच्या पानामध्ये, जे ब्रँचेस आहे त्याच्यामध्ये, खोडामध्ये, सगळं झाडामध्ये काय ते स्टोअर करून ठेवतात स्वतःसाठी आणि ते आपल्यासाठी सुद्धा देतात. मग सर हे जे स्वतः वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या प्रोसेसचं नाव काय? तर त्या प्रोसेसचं नाव आहे फोटोसिंथेसिस. आता थोडं समजून सांगतो तुम्हाला, नेमकं फोटोसिंथेसिस आहे काय. पहा, झाडाचं पान आहे, काय? झाडाचं पान आहे, ठीक आहे. हा डॉन म्हणजे कोण? सन, सूर्य. सूर्याचा प्रकाश कोणावर पडला? झाडावर, म्हणजे झाडाच्या पानावर पडला. आपल्याला माहिती आहे झाड काय घेते रे? कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. इथे छिद्र असतात छोटे छोटे, त्याला स्टोमाटा म्हणलं जाते. आणि जे मूळ असते, मुळावाट काय असते? काय घेते झाड? वॉटर, H2O. मग काय होते? CO2 प्लस H2O इट गिव्स, आणि हे सूर्याचे सनरे किरण पडतात झाडाच्या पानावर आणि आपल्याला प्रोडक्ट मिळते C6H12O6. म्हणजे काय म्हणते? ग्लुकोज. ह्यालाच काय म्हणायचं? फूड म्हणायचं. काय म्हणायचं? फूड म्हणायचं. ओके, एक मिनिट. काय म्हणायचं त्याला? फूड म्हणायचं. आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस म्हणायचं. ओके, वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या प्रोसेस मार्फत? त्या प्रोसेसला नाव आहे, दॅट प्रोसेस नेम इज फोटोसिंथेसिस. ओके, फोटो म्हणजे लाईट, सिंथेसिस म्हणजे प्रक्रिया वर्णन. ओके, ठीक आहे. आता पहा, animals depend on plant and other animal for their food. मग आपण ॲनिमल आहेत, वी आर ॲनिमल. आता ॲनिमल्स आहेत ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात का? नाही. मग काही जण म्हणतात सर आपण मस्तपैकी ते गहू ज्वारी दळून आणतो, उंडा करतो, मस्त चपात्या बनवतो. नाही, पण ते गहू कुठून आला? ते प्लांट पासून आलेला आहे. ज्वारी कुठून आली? प्लांट पासून आलेली आहे. आपण कोणावर डिपेंड आहे? तर आपण डिपेंड आहे प्लांट्सवर डिपेंड आहे. तसंच आपण ॲनिमलवर सुद्धा डिपेंड आहेत. ॲनिमल प्राणी, वनस्पती सुद्धा खातात आणि प्राणी सुद्धा खातात ना. ओके, ठीक आहे. द इनटेक ऑफ फूड रिझल्टिंग. आता आपण जर अन्न घेतलं, खाल्लं, तर रिझल्टिंग काय? त्याचा रिझल्ट काय येते? इन टू ग्रोथ इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण अन्न खाल्लं तर आपली काय होते? ग्रोथ होत राहते. मग आपले कॅरेक्टर आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आहे काय होणं? त्याची ग्रोथ होणं. आणि त्याला काय लागणं? अन्न लागणं, म्हणजे फूड लागणं. फूड खाल्ल्यानंतर माणसाची काय होत राहते? ग्रोथ होत राहते. द इनटेक ऑफ फूड रिझल्टिंग इनटू ग्रोथ इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे. त्याची काय होत राहते? ग्रोथ होत राहते. ठीक आहे, खाली येऊ आपण थोडं.
थोडा पॉइंट पाहू आता. ही साधा आणि सिंपल आहे. नेमकं काय तर पहा. व्हॉट विल हॅपन्स इफ, जर तर आता काय होईल बा. तर पहिलं काय, पहिलं बघा, देर इज अ लार्ज बिहाव. आता बिहाव म्हणजे काय सर, मधमाशाचे, मधमाशाचे पोळे. बिहाव म्हणजे काय, मधमाशाचे पोळे. देर इज अ लार्ज बिहाव ऑन अ ट्री ब्रँच, सम चिल्ड्रन्स लाईट अ फायर अंडर दॅट ट्री. म्हणजे पहा काय म्हणते, एक झाड आहे, अशी एक फांदी आहे, फांद्याला असा मोठा मस्त पैकी आग्यामोळ बसले. आग्यामोळ तुम्हाला माहित असेल, हा मोठं बसले. आणि मुलं आलीत, मुलांना काय केलं, खाली लाईट अ फायर अंडर, जाळ लावला खाली. का धोपण केलं, मूळ हे झाडू म्हणले, वरी गेला. तर काय होईल म्हणले, हा प्रश्न निर्माण केला. आता काय होईल पुढची गोष्ट सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. नंतर दुसरा, अ हेन अँड हर चिक्स. आता कोंबडी तिचे पिल्ल. अ हेन अँड हर चिक्स आर पिकिंग ग्रेन्स. काय खाल्लं, धान्य खात आहेत. बरोबर. अ कॅट ऑर स्नेक अप्रोचेस देम. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगते, कोंबडी आणि तिचं काय पिल्लू एकत्र मस्त काय खातेत, पिकिंग ग्रेन्स, धान्य खात आहेत. आणि बाजूलाच काय येऊन पोहोचलं, कॅट आणि स्नेक आला. कॅट खाऊन टाकेल, स्नेक सुद्धा त्या पिल्लेला खाऊन टाकेल. ओके. नंतर 3 नंबर, वॉटर इज पोर्ड ऑन वन साइड ऑफ माउंड ऑफ ड्राय सॉइल. अ लाईव्ह अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ, जिवंत गांडूळ, इज देन प्लेस ऑन ड्राय सॉइल नियर द मॉइस्ट एज ऑफ द माउंड. एका बाजूला माती घेतली. आता ह्या ठिकाणी काय केलं, एका पाणी टाक, कोरड आहे, एक बाजू कोरडी आहे म्हणजे ड्राय आहे, आणि एका बाजूला काय केलं, पाणी टाकलं, कोल्ड वॉटर केलं, पाणी टाकलं इथं. आणि टाकल्यानंतर आता जे कोरडी बाजू आहे तिथं काय केलं, एक अर्थवॉर्म गांडूळ सोडला. ते गांडूळ जे आहे अर्थवॉर्म आहे, ते कुठं जाईल, कुठं जाईल रे, जिथं ओला होईल तिथं जाईल ना. बघा पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये काय निघतात, अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ. लक्षात ठेवा, जिवंत गांडूळ आहे या ठिकाणी. नंतर पहा, मेनी pigeons have gathered on the ground near a building and on wires. Suddenly there is a loud noise of firecrackers. हा थांबा, हे बोलून टाकतो, जरा जास्त झाले. बा किती नंबर, आता 4 नंबर मध्ये काय, एक बिल्डिंग आहे बा, मोठी अशी बिल्डिंग असेल, बिल्डिंग आहे, तिथं काय वायर असेल, हे ग्राउंड आहे, मस्त ग्राउंड आहे बिल्डिंगच्या बाजूला, सोसायटी, वायर असेल. आणि तिथं काय, पिजन्स म्हणजे काय, कबूतर, कबूतर भरपूर आहेत, मस्त एका लाईन मध्ये बसले असतील. आणि काय केलं, आता लेकरं आगाव माहित नाहीत का कसे असतात, तर हा इकडे तिकडे खेळायले, काय लेकरानं फायर क्रॅकर, फटाके फोडले. हा मोठमोठे बॉम्ब, धाडाम धूम बॉम्ब वाजायला लागले अचानक, सडनली. तर काय होईल, ही सगळी कबूतर हुर्र उडून जातील. ठीक आहे. नंतर 5 नंबर काय, अ स्मॉल बेबी, काय, अ स्मॉल बेबी इन अ क्रॅडल फील्स हंग्री और इट्स क्लोथ गेट वेट. लहान बाळ आहे बा, लहान बाळाला बोलता येत नाही, बेबी बोलता येत नाही, तर लागली भूक जोराची आणि लागलं ओरडायला, क्रॅडल्स फील्स हंग्री, भूक लागली म्हणून. किंवा तसंच आता पाळणा आहे, आता पाळण्यामध्ये झोपी गेला आणि सी केली असेल, सू केली असेल, नंतर ओलं झालं ह्या ठिकाणी, भाग पूर्ण सगळं भिजून टाकलं ना, मग त्याला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं. आणि ते म्हणू शकत नाही, अरे चला मी सी केली सू केली, चला बदला म्हणून. तर ह्या ठिकाणी काय करणार, तो जोर जोरात रडायला सुरुवात करणार. मग कळणार, गडी ह्यानं सू केली, काहीतरी प्रॉब्लेम आहे याला. ठीक आहे. आई येणार आणि त्याचं चेंज करणार. हा नंतर 6 नंबर, लोटस बर्ड्स वेअर क्लोज ड्युरिंग द नाईट. रात्र झाली, नाईटला जे कमळ असते त्याची कळी जी असते, लोटस बर्ड्स
क्लोज असते. आफ्टर सनरायझेस, सूर्य उगवल्यानंतर दिवसा, सनलाइट फेल अपॉन दोज बर्ड्स, जी कळी बंद होती त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला तर काय होईल रे, ही कळी जी आहे ती काय होईल, अशी मस्तपैकी फुलेल, असं कमळ तयार होईल. ठीक आहे. नंतर 7 नंबर, 7 नंबर काय, द सनसेट, सूर्य मावळला, सूर्य मावळला, मेनी बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट, पक्षी काय करायला लागले, सूर्य मावळला, सायंकाळची वेळ, अंधार पडायची वेळ झाली, पक्षी जे आहेत ते कुठे निघाले, आपल्या नेस्ट कडे निघाले, घरट्याकडे निघाले. आणि दे स्लेप क्वाइटली ऑन द ट्री थ्रू आउट द नाईट, रात्रभर एकदम शांत झोपले. इट इज नाऊ ग्लो इज विजिबल नियर द ईस्टर्न, सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्याचे किरण त्यांच्या अंगावर पडल्यानंतर ते काय, जागे होतील. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने काय आपले व्हॉट विल हॅपन्स इफ, अशा पद्धतीने काय व्हॉट विल हॅपन इफ, एक थोडं वाचायचं नेमकं काय आहे, तर आपल्या थोडं डोक्याला म्हणजे फ्रेश होते, मस्त मजा येते, एकदम सोपं आहे. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहू रिस्पॉन्स टू स्टिम्युली. याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.